शुभ सकाळचं किन्नो, आज बनवूया आपण बेसन मावा बर्फी। तर मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे आणि मावा 1 पाव आणि अर्धा किलो अर्धी वाटी शिल्लक साखर घेतली। तर आपण ही साखर पाक करायला ठेवूया। यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी। तर आता हा पाक आपण तयार करूया। एका साईडला मी कढई ठेवली, यामध्ये आता आपण बेसन पीठ टाकूया। बेसन पीठ आपण मीडियम गॅसवर भाजणार आहे। छान असं खरपूस झालं पाहिजे। तर बघूया याला किती वेळ लागतो। तोपर्यंत आपण हा मावा मोकळा करून घेऊया। मी खिसणीने खिसून घेणार आहे। बघा, मावा छान खिसून घेतलेला आहे। बघा 15-20 मिनिटं झाले। आपलं बेसन पीठ थोडंसं लालसर झालेलं आहे। अजून खूप वेळ भाजायचा आहे मीडियम गॅसवर। तोपर्यंत आपला पाक बघूया। बघा, पाक आपला रेडी आहे। याला म्हणतात एकतारी पाक। असा परफेक्ट झालेला पाहिजे असा। तर आपण याचा गॅस बंद करूया। बघा, आपलं बेसन पीठ छान लालसर झालेलं आहे। आता यामध्ये 100 ते 150 ग्रॅम तूप आहे, गावरान तूप। आता हे टाकूया आणि आणखी छान 10 मिनिटे याला भाजून घेऊया। बघा, याला पूर्ण अर्धा तास लागला व्यवस्थित भाजायला। आता छान झालेलं आहे आपलं बेसन पीठ, एकदम लाल लाल झालेलं आहे। आता यामध्ये आपण मावा टाकणार आहे। आता हे पण आपण 5 मिनिट व्यवस्थित भाजून घेऊया। मावा व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता आपण यामध्ये पाक टाकूया। गॅस बंद केला मी आणि आपला पाकसुद्धा थंड झालेला आहे। यामध्ये कलरसुद्धा टाकू शकता, मी नाही टाकला। आता हे मी व्यवस्थित मिक्स करते। हे व्यवस्थित मिक्स केलं। आता यामध्ये काजू, बदाम, इलायची टाकूया आपण आणि या परातीत आपण तूप लावू आणि यामध्ये हे मटेरियल टाकून घेऊया। बघा, आपण एका परातीमध्ये छान पसरवून घेतलं। आता हे गार झाल्यावर आपण याच्या वड्या पाडूया। बघा, छान आपल्या बेसन वड्या तयार आहेत। तर याची टेस्ट खूपच एकच नंबर होते। तुम्ही पण बनवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।